हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम. आजच्या भागात रोहन आणि निक्कीचा किस, अद्वैत आणि सिया प्रेम हक्क आणि आपल्या बाळाची वाट. सियाकडून जेव्हा त्याचा हा पॅशनेट प्रेम सहन झालं नाही तेव्हा ती जोरात ओरडली, मिस्टर महाजन, आता जर तुम्ही ते केलं नाही तर मी तुम्हाला हे सगळं करू देणार नाही. माझ्याने आता बर्दाश्त होत नाहीये, प्लीज ते करा ज्यामुळे मलाही आराम मिळेल. बेबी रिलॅक्स, मी तुला असं तडफडून नाही सोडणार, मला तुलाही डीप फील करायचे. तो तिच्यावर येऊन तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, बेबी तू मला खूप आवडतेस, माझी जान आहेस. त्यानंतर तिच्या कपाळावर आणि ओठांवर आपले ओठ ठेवले. घामाचे थेंब चाखत तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवून तो तिला किस करू लागला. त्याने तिचे दोन्ही पाय आपल्या कोमरेभोवती गुंडाळले. सियाच्या तोंडातून एक आह निघाली, पण ती त्याच्या ओठांमध्येच दबून राहिली. अद्वैत हळूहळू आणि प्रेमाने तिला आपल्या दुसऱ्या जगात घेऊन जात होता, जिथे फक्त ते दोघे आणि त्यांचे प्रेम होते. त्यांच्या श्वासांचा आणि हृदयाच्या धडधडीचा आवाज संपूर्ण खोलीत गुंजत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे सियाचे डोळे उघडले होते. अद्वैत तिथे नव्हता. कदाचित तो आधीच उठून आपल्या डेली वर्कआउटसाठी जिममध्ये गेला असावा. सिया आळस देत बेडवर उठून बसली होती तेव्हा तिने अद्वैतचा शर्ट घातलेला होता. त्या शर्टमधून अजूनही अद्वैतच्या परफ्यूमचा सुगंध येत होता. तिने शर्ट नाकाजवळ नेला तर तो स्ट्रॉंग सुगंध नाकात जाताच तिच्या ओठांवर हसू उमलले. तिने आपल्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाली, गुड मॉर्निंग बेबी, तुमचे डॅडी तर आधीच निघून गेलेत. ती एवढंच बोलली होती की दार उघडले आणि अद्वैत घामाने भिजलेला आत आला. त्याच्या हातात एक छोटा टॉवेल होता ज्याने तो आपला चेहरा पुसत होता. दाराचा आवाज ऐकून सियाची नजर तिकडे गेली. काही क्षणांसाठी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. जेव्हा अद्वैतला स्वतःवर कोणाची तरी एकटक नजर जाणवली तेव्हा त्याने समोर पाहिले. त्याची गोड बायको त्याच्याकडेच पाहत होती. अद्वैतचे केस, जे नेहमी व्यवस्थित सेट असायचे, आज घामामुळे कपाळावर चिकटलेले आणि विस्कटलेले होते. त्याचा नेहमी चमकणारा चेहरा यावेळी अजूनच हसीन दिसत होता. त्याने घातलेला टी-शर्ट त्याच्या शरीराला पूर्णपणे चिकटला होता. तो तिला पाहत आपले पाऊल तिच्याकडे वाढवू लागला. सियाने त्याला आपल्याकडे येताना पाहिले तेव्हा ती हकलतच म्हणाली, तुम्ही माझ्याजवळ का येत आहात? अद्वैतच्या चेहऱ्यावर एक कातिलाना स्माईल आली. त्याची अशी स्माईल पाहून सियाच्या चेहऱ्याचा रंग हळूहळू बदलू लागला. तुम्ही असे माझ्याजवळ नाही येऊ शकत. बघा तुम्हाला किती घाम आलाय, प्लीज माझ्याजवळ नका येऊ. ती काही ना काही बोलतच जात होती, पण अद्वैत थांबण्याऐवजी अजून वेगाने तिच्याकडे जाऊ लागला आणि एक क्षण असा आला की तो थेट तिच्यासमोर येऊन उभा राहिला. सियाची बोलतीच बंद झाली आणि लाजेने मान खाली घातली. अद्वैत तिच्यावर झुकत म्हणाला, बेबी, हो, तू आत्ता माझ्या बाळाशी काय बोलत होतीस? सियाचा चेहरा अजूनच लाल झाला. हृदयाची धडधड वाढली. ती बेडवर मागे सरकू लागली. अद्वैत तिच्यावर झुकत गेला. असं करता करता ती पूर्ण बेडवर आडवी झाली आणि अद्वैत तिच्या अंगावर आला. त्याचा एक हात तिच्या डोक्याजवळ होता. त्याने स्वतःचे थोडेही वजन तिच्यावर टाकले नव्हते. तो तिच्या डोळ्यात खोल नजरेने पाहत तिच्या पोटावर आपला दुसरा हात खूप हळूच ठेवतो. सियाच्या पोटावर जणू फुलपाखरे उडू लागली. तो तिच्या पोटावर प्रेमाने विना दाब देता हात फिरवत सॉफ्ट टोनमध्ये म्हणाला, बेबी तू तुझ्या मम्माचे ऐकू नकोस, तुझ्या डॅडीचे ऐक, मी तुझा डॅडी आहे. सिया त्याचे बोलणे ऐकून त्याला घुरून पाहू लागली तर अद्वैतने डेव्हिल स्माईल करत पुढे म्हटले, तुझी मम्मा फक्त तुला वेडं बनवेल, पण डॅडी तुला इंटेलिजंट आणि हुशार बनवतील. तो जणू तिला चिडवत होता. सिया रागाने त्याला घुरता घुरता दात ओठ खात हलक्या आवाजात म्हणाली, तुम्ही मला वेडं म्हणालात मिस्टर महाजन, मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही. आता येऊ नका माझ्याजवळ, मग तुम्हाला कळेल कोण वेडं आहे ते. तिला राग आलेला पाहून अद्वैतने घाईघाईने विषय बदलला आणि म्हणाला, बेबी तुझी मम्मा खूप छान आहे, इनोसंट आहे, खूप गोड आहे आणि तुझ्यावर खूप जास्त प्रेम करते. तो विषय बदलताना पाहूनही
सिया त्याला घुरूनच पाहत राहिली. दुसऱ्या बाजूला निक्कीची आई आज आधीपेक्षा खूपच बरी होती. त्यांचे जास्त मोठे कुटुंब नव्हते. त्यांच्या कुटुंबात फक्त 3च लोक होते. निक्कीचे आई वडील आणि ती. तिचे आई वडील तिच्यावर खूप प्रेम करायचे. ते सियालाही खूप चांगल्या प्रकारे ट्रीट करायचे. पण सियाची काकू तिला त्यांच्या घरी जाऊ द्यायची नाही. ती कधीतरीच यायची. पण आता सर्व काही वेगळं होतं. सिया अद्वैत सोबत होती. तिची काकू अद्वैतच्या कैदेत होती आणि निक्की तिच्या किचनमध्ये होती. निक्कीच्या किचनमध्ये चहा बनवून ती आपल्या आई वडिलांकडे घेऊन जाते. त्यांना चहा देऊन ती म्हणाली, मम्मी आता तू ठीक आहेस ना? मग मी सियाकडे जाऊ शकते का? तिची आई म्हणाली, काय गोष्ट आहे? सियाने तुला बोलवले आहे का? ती म्हणाली, तशी गोष्ट नाही आहे मम्मी, पण सिया प्रेग्नेंट आहे आणि आत्ता सुरुवातीचे दिवस आहेत. ती दिवसभरी घरी एकटीच असते. मी तिच्यासोबत राहिले तर तिलाही छान वाटेल. सिया प्रेग्नेंट आहे हे ऐकून तिचे आई वडील दोघेही खूप खुश झाले. त्यावर निक्की म्हणाली, पण तुम्ही दोघांनीही ही गोष्ट अजून कोणाला सांगू नका बरं का? काय माहीत कोणी तिचा शत्रू असेल आणि तिला काही त्रास झाला तर? त्यानंतर ती त्यांना ती सर्व गोष्ट सांगू लागली. कशी तिला कॉलेजमधून किडनॅप केले होते. तिची संपूर्ण गोष्ट ऐकून ते दोघेही खूप काळजीग्रस्त झाले. निक्कीची आई म्हणाली, तू तिच्याकडे जा आणि तिला अजिबातच एकटं सोडू नकोस. आजकाल चांगुलपणाचा काळ उरलेला नाही. कोण काय करेल काही सांगता येत नाही. निक्की तू स्वतःची आणि सियाची काळजी घे. तुम्ही दोघे बालपणापासून बहिणींसारख्या राहिला आहात. आम्हाला तर तिला एवढं पुढे जाताना पाहून खूप आनंद होतोय. अखेरकार देवाने का उशिरा का होईना तिचं ऐकलं. एवढं खूप आहे. तू जा, आम्हाला काही अडचण नाही आहे. बसमध्ये मध्ये भेटायला येत जा आणि फोनवर बोलत जा. निक्की खुश होऊन म्हणाली, थँक्यू मम्मी, थँक्यू पप्पा. तुम्ही दोघे जगातले बेस्ट पेरेंट्स आहात. दोघांनीही तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले, तू खुश आहेस हेच आमच्यासाठी खूप आहे. जा, आधी तयार होऊन घे आणि आपलं काही सामानही पॅक करून घे. आधी तर तू अशीच निघून गेली होतीस. ठीक आहे मम्मी, असे म्हणत ती आपल्या खोलीत वर निघून गेली. दुसऱ्या बाजूला सिया तोंड फुगवून बेडवर बसली होती आणि अद्वैत बेडच्या खाली जमिनीवर स्वतःचे दोन्ही कान पकडून बसला होता. तो तिच्याकडे माफी मागत होता. सॉरी बेबी, माझी चूक आहे. आय एम सॉरी, व्हेरी सॉरी. मला माफ करून दे ना. पण सियाने आपले तोंड दुसऱ्या बाजूला फिरवले. अद्वैत उठून दुसऱ्या बाजूला गेला आणि पुन्हा कान पकडून बोलू लागला, बेबी आज नंतर मी कधीही असं नाही करणार. यावेळी माफ करून दे ना प्लीज. बेबी बघ ना, आपला छोटासा बेबीसुद्धा बोलतोय. सियाने त्याच्याकडे घुरून पाहिले आणि पुन्हा तोंड फिरवले. अद्वैत मनातल्या मनात स्वतःवरच रागवत म्हणाला, अरे अद्वैत, झाला तुझा सत्यानाश. कर अजून बायकोसमोर स्वतःच्या लेकाची चुगली. आता बेलपापड ही आज काय मानणारच नाहीये. तो पुन्हा उठून तिच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, बेबी यावेळी माफ कर ना. ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे. आज नंतर मी कधीही असं नाही करणार. सिया रागाने म्हणाली, अच्छा तर हे नाही करणार म्हणजे दुसरं काहीतरी करणार? अद्वैत तिच्याकडे धक्का बसल्यासारखा आणि आश्चर्याने पाहू लागला. दुपारची वेळ. अद्वैत सियाला घेऊन कंपनीत आला. तिचे तोंड अजूनही फुगलेलेच होते, पण एवढे नाही जितके सकाळी होते. अद्वैतने सियाला सोफ्यावर बसवले आणि म्हणाला, बेबी इथे तू बसून काहीही कर, तोपर्यंत मी माझे काम संपवून घेतो. सिया काहीच बोलली नाही. तिने आपला फोन काढला आणि निक्कीला कॉल लावला. इकडे निक्की आपले सामान पॅक करून घरातून निघणारच होती की तिच्या पॉकेटमधील फोन वाजताना जाणवला तिला. पॉकेटमधून फोन काढून पाहते तर सियाचाच कॉल होता. तिने घाईघाईने कॉल पिक केला आणि कानाला लावला. सिया अद्वैतकडे तिरप्या नजरेने पाहत तोंड बनवत म्हणाली, यार तू मला सोडून का गेलीस? बघ आता माझं अजिबात मन नाही लागत एकटं आणि कोणाला माझी काळजीसुद्धा नाही आहे. अद्वैतने जेव्हा तिचं हे बोलणं ऐकलं तेव्हा त्याचे कान टवकारले. तिकडे निक्की तिच्या बोलण्यावरून सर्व काही समजली की नक्कीच आज ती अद्वैतवर रागावली आहे.
ती हसत म्हणाली, अच्छा, तर आज मिस्टर महाजन यांनी आपल्या गोड बेबीला नाराज केले तर काय गोष्ट आहे. असो, तू काळजी करू नकोस, मी आत्ता घरातूनच निघते तुझ्याकडे यायला. सिया चहकतच म्हणाली, काय, तू येतेस आत्ता आणि यावेळी मम्मीने सुद्धा तुला माझ्याकडे थांबायला परवानगी दिली. अरे वा, ही तर खूपच छान गोष्ट आहे. मग ती काहीतरी विचार करून म्हणाली, अच्छा ऐक, मी घरी नाही आहे, मी कंपनीत आहे. ती हळूच पुटपुटली, हा खडूस महाजन मला जबरदस्ती स्वतःसोबत घेऊन आलाय. तू ना थांब, मी रोहनला पाठवते, तो तुझं सामान घरी ठेवून तुला इथं घेऊन येईल. ओके. रोहनचे नाव ऐकताच निक्कीच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले, तिच्या हृदयाची धडधड वाढली. ती आपली धडधड सावरत म्हणाली, नाही राहू दे, मी टॅक्सीने येईन. नाही, मी सांगितलं ना की मी रोहनला पाठवते म्हणजे पाठवते. तू थोडा वेळ वाट बघ. ओके. एवढं बोलून तिने कॉल कट केला आणि केबिनच्या बाहेर जाऊ लागली. अद्वैतने तिला बाहेर जाताना पाहिले. तो घाईघाईने म्हणाला, बेबी तू कुठे चाललीस. सिया त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्हाला काय करायचंय. तो आपल्या खुर्चीवरून उठत तिच्याजवळ आला आणि म्हणाला, हो, मला फरक पडतो, तू माझी बायको आहेस. सिया चिडत म्हणाली, तर पतिदेव, मी कोणाकडे जात नाहीये, मी रोहनला काहीतरी सांगायला जात होते. बायको, तर तुम्ही मला मानू शकता की मी त्याला बोलवून घेईन. सियाचा चेहरा रागाने लाल झाला होता, पण तिला यावेळी अजिबात उशीर करायचा नव्हता, म्हणून ती म्हणाली, ठीक आहे, तर जाऊन सांगून द्या. तो निक्कीला तिच्या घरातून घेऊन आमच्या घरी तिचं सामान ठेवील आणि मग तिला कंपनीत घेऊन येईल. तिचे पूर्ण बोलणे ऐकून अद्वैत म्हणाला, ठीक आहे, तू बस, मी त्याला व्यवस्थित सांगतो. अद्वैतने आपला फोन घेतला आणि रोहनला एक मेसेज सेंड केला. दुसऱ्या बाजूला डोरबेल वाजताच निक्कीने झटक्यात दार उघडले. समोर रोहनला पाहून तिच्या चेहऱ्यावर चीड, आश्चर्य आणि थोडीशी घबराट सर्व काही एकाच वेळी उमटले. निक्की म्हणाली, तू. रोहन हसत म्हणाला, हो, मीच. काय, दुसऱ्या कोण्या राजकुमाराची वाट पाहत होतीस की काय. निक्कीने डोळे फिरवले आणि आपली बॅग उचलू लागली. तू विनाकारण आलास, मी टॅक्सीनेच आले असते. रोहन एकदम शांतपणे म्हणाला, बॉसने सांगितलंय म्हणून मी आलोय. तुझ्या मर्जीने थोडीच चालतो मी. निक्कीने बॅग आपल्या खांद्यावर टाकली, पण रोहनने न विचारताच ती बॅग तिच्या हातातून घेतली आणि स्वतःच्या खांद्यावर अडकवली. निक्की चिडत म्हणाली, आय कॅन हँडल दॅट. मी माझी बॅग स्वतः नेऊ शकते. रोहन तिच्याकडे पाहत म्हणाला, दिसतंय, आधी पाडतेस आणि मग रडतेस. निक्कीने एका क्षणासाठी त्याच्याकडे घुरून पाहिले. केव्हा पाडली होती मी. पण त्याने उत्तर देण्याऐवजी आपले ओठ दाबून ठेवले. निक्कीचे हृदय विचित्रपणे धडधडू लागले होते, पण तिने आपले तोंड दुसऱ्या बाजूला वळवले. गाडीत सीटबेल्ट लावताना दोघांचे हात एकाच वेळी एकमेकांना धडकले होते. निक्कीने झटक्यात आपला हात मागे खेचण्याचा प्रयत्न केला, पण रोहनने अतिशय हलकेच तिचा हात पकडला होता. रोहन धीमे आणि खोल आवाजात म्हणाला, वेळ नाही बदलू शकत, पण काही सवयी नक्कीच बदलू शकतात ना. निक्की म्हणाली, मला काहीही बदलण्याची गरज नाहीये. त्यावर रोहन म्हणाला, माहीत आहे, तू हवं तर जग बदलू शकतेस, पण तुझा खोडकरपणा नाही. निक्कीला आपले हसू दाबणे कठीण झाले आणि तिच्या ओठांवर एक हलकी स्माईल आली. रोहनने ती स्माईल नोटीस केली, पण तो काहीच बोलला नाही. रस्त्यात हलका पाऊस सुरू झाला होता. काचांवर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांचा आवाज कारमध्ये एक वेगळाच गोडवा निर्माण करत होता. निक्कीने खिडकीतून बाहेर पाहत हळूच म्हटले, सिया मला खूप मिस करत होती का. ती एकटी पडते ना. रोहनने एक सेकंद तिच्याकडे पाहिले आणि विचारले, आणि तू. निक्कीने आपल्या पापण्यांखालील नजरेने त्याच्याकडे तिरकस पाहिले आणि म्हणाले, मी सुद्धा. ते 2 शब्द रोहनला थोडे जास्तच भारी वाटले होते. निक्की गाडीतून खाली उतरणारच होती की रोहनने बॅग बाहेर काढली. बॅगच्या स्ट्रॅपमध्ये निक्कीचा हात अडकला आणि ती हलकेच त्याच्याकडे ओढली गेली. ते दोघे खूप
जवळ आले होते. एवढ्या जवळ की निक्कीच्या जुन्या परफ्यूमचा तो हलका सुगंध रोहनच्या श्वासांमध्ये भरत होता. रोहन फुसफुसत म्हणाला, थोडी काळजी नाही घेऊ शकत का? निक्की धीम्या आवाजात म्हणाली, मी प्रत्येक वेळी कंट्रोलमध्ये थोडीच राहते. रोहनच्या ओठांवर एक सूक्ष्म स्माईल आली. त्याने झुकून स्ट्रॅप सोडवला, पण सोडवताना त्याची बोटे निक्कीच्या बोटांना हलके स्पर्शून गेली. निक्कीने नजर खाली झुकवली. तिच्या हृदयाच्या धडधडीचा रिदम पूर्णपणे बदलला होता. दोघेही शांत होते. पावसाचे ते छोटे थेंब आणि त्यांच्या श्वासांची जवळीकच सर्व काही सांगत होती. निक्कीने धीर एकवटून हळूच म्हटले, थँक्स. रोहन मागे सरकू लागला होता, पण माहीत नाही का एका क्षणासाठी तो थांबला. त्याच्या हाताने अत्यंत नाजूकपणे, खूप सॉफ्ट टचने निक्कीची हनुवटी वर उचलली. रोहन स्वतःची धडधड सावरत म्हणाला, आणि पुढच्या वेळी टॅक्सीने येईन असं म्हणण्याची हिंमतसुद्धा करू नकोस. निक्कीचे ओठ थोडेसे उघडले. ती काही बोलणार इतक्यातच रोहन तिच्याकडे झुकला आणि एक गहिरी, छोटीशी पण एक गोड किस तिच्या ओठांवर देऊन गेला. जास्त काही नाही, बस एवढंच की तिचा श्वास तिथेच थांबला आणि भान हरपून गेले. निक्कीने पापण्या मिटत हळूच विचारले, रोहन? रोहनने बॅग तिच्या हातात दिली आणि म्हणाला, चल लवकर, ती ड्रामा क्वीन तुझी वाट पाहत असेल. असे म्हणून तो पुढे निघून गेला. निक्की तिथेच उभी राहून आपल्या ओठांवर त्याची ती ऊब अनुभवत राहिली. दुसऱ्या बाजूला अद्वैतच्या केबिनमध्ये सिया अद्वैतकडे घुरून पाहत होती, तर अद्वैत तिच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहत होता. सिया तोंड बनवत म्हणाली, बस करा आता, अशा नजरेने माझ्याकडे अजिबात पाहू नका. अद्वैत तिच्याकडे पाऊल वाढवत म्हणाला, बेबी, मी तुझ्याकडे नाही पाहणार तर मग कोणाकडे पाहू? माझी बायको, माझी जाने मन, माझी जाने जहान तर तूच आहेस ना. त्याच्या या गोड बोलण्याने सियाच्या चेहऱ्याचा रंग हळूहळू बदलू लागला. रागामुळे की लाजेमुळे हे तिलाच माहीत, पण तिचे गाल एकदम लाल झाले होते. ती आपल्या गालांवर आलेली लाज लपवण्याचा अपयशी प्रयत्न करत म्हणाली, तुम्ही माझ्याजवळ काय येत आहात? बघा, मी तुमच्यावर रागावले आहे. तुम्ही अजून मला मनवलंच नाहीये. अद्वैत तिच्या डोळ्यात प्रेमाने पाहत आपल्या हस्की व्हॉइसमध्ये म्हणाला, बेबी, मी तर तुला सकाळीच मनवलं होतं, बस दाखवू शकलो नव्हतो. अद्वैतचे हे बोलणे ऐकून सियाचे डोळे मोठे झाले. जणू डोळे बाहेरच येतील की काय. तिने आपल्या कमरेवर दोन्ही हात ठेवले आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहतच म्हणाली, मिस्टर महाजन, मला वाटतं तुमचा मेंदू ना घुटण्यात गेलाय, म्हणूनच तुम्हाला सकाळी झालेली गोष्ट आठवत नाहीये. अद्वैत तिला असे कमरेवर हात ठेवून उभी असलेली पाहून अत्यंत इश्काने, प्रेमाने म्हणाला, जाने मन, माझा मेंदू घुटण्यात अजिबात गेलेला नाहीये. माझा दिल आणि दिमाग तर तुझ्याकडेच आहे, जे मला दुसरं काही आठवूच देत नाही. त्याच्या अशा बोलण्याने सियाचे डोके चक्रावू लागले. तो अजून जवळ येताना पाहून ती म्हणाली, हे बघा, तुम्ही तिथेच थांबा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. अद्वैतच्या ओठांवर एक खोडकर स्माईल आली. तो अजून एक पाऊल तिच्या जवळ घेत म्हणाला, माझी बेबी मला आज स्वतःपासून दूर राहायला सांगते? असं कसं होऊ शकतं? ती त्याच्या या बोलण्याला उत्तर देण्यासाठी आपले तोंड उघडणारच होती की अद्वैतने तिच्या कमरेत हात घालून एका झटक्यात तिला स्वतःकडे ओढले आणि तिची मान मागून पकडत तिच्या उघडलेल्या ओठांवर आपले ओठ ठेवून तिला घट्ट किस करू लागला. त्याच्या या अचानक झालेल्या कृतीने बिचारे सियाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. अद्वैतच्या बाहूंमध्ये येताच सियाचे अस्तित्व जणू तिथेच थांबल्यासारखे झाले. तिच्या कमरेवर अद्वैतच्या बोटांची पकड आणि मानेच्या मागे त्याच्या उष्ण श्वासांचा स्पर्श सियाला थरथरण्यास भाग पाडत होता. अद्वैतने आधी तिच्या ओठांचा हलकासा घूट घेतला आणि नंतर गहराईत उतरत गेला. सियाच्या मागे झुकलेल्या मानेवर अद्वैतची पकड तिला अजूनच जवळ खेचत होती. जणू 1 इंच अंतर असणे सुद्धा त्यांच्यासाठी गुन्हाच असावा. सियाच्या पापण्यांमध्ये दिसणारे आश्चर्य हळूहळू वितळून
प्रेमात बदलू लागले. तिचे हात जे आधी अद्वैतला दूर ढकलत होते ते हात पुढे काय होते जाणून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि हाय पॉईंट द्यायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स खूप कमी झाल्यात. तुम्ही एवढे सर्व छान छान वाचन व्ह्यूज किती छान येत आहेत आणि तुम्ही कमेंट्सच करत नाही. प्लीज कमेंट्स करा. चला जास्तीत जास्त कमेंट्स करत चला, त्याच्यामुळे आपल्याला जास्त प्रोत्साहन मिळतं आहे. भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.